नमस्कार मित्रांनो. बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली ती बघा, शिपाई आणि क्लर्क या पदासाठी मित्रांनो. तर आता लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार आहे, म्हणजेच कट ऑफ लवकरच जाहीर होणार आहे मित्रांनो. तर आता नेक्स्ट स्टेप म्हणजेच मुलाखतीची तयारी कशी करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई या पदासाठी कशा प्रकारे इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारले जातात, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता तुम्ही, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर खंडपीठ अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली बघा, क्लर्क आणि शिपाई या पदासाठी मित्रांनो. तर मुलाखतीचे जे क्वेश्चन आहेत तर बघू शकता तुम्ही. तर बघा, मुलाखतीत लक्षात ठेवणाऱ्या गोष्टी: नीटनेटके पोशाख, स्पष्ट आणि शांत आवाज, नर्म वर्तन, आत्मविश्वास ठेवा आणि उत्तर थोडक्यात पण मुद्देसूद द्या. तर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला ज्यावेळेस नीटनेटका पोशाख पाहिजे तुमच्याकडे फॉर्मल आणि व्यवस्थित कपडे घाला. प्रथम इम्प्रेशन नेहमी महत्वाचे असतात. स्पष्ट आणि शांत आवाजात बोला. मोठ्याने नको पण स्पष्टपणे बोला. आवाजात आत्मविश्वास असावा. नर्म वर्तन, नर्म आणि आदरयुक्त वागणूक ठेवा. धन्यवाद आणि नमस्कार विसरू नका. आत्मविश्वास ठेवा. शांत राहा. डोळ्यामध्ये डोळे घालून बोला. घाबरू नका. उत्तर थोडक्यात पण मुद्देसूद द्या. उत्तर संक्षिप्त ठेवा पण सर्व महत्वाचे मुद्दे समाविष्ट करा. बघू शकता, पहिला प्रश्न, स्वतःचा परिचय द्यायचा आहे तुम्हाला. माझं नाव डॅश डॅश आहे. मी डॅश डॅश जिल्ह्यातील गावातील रहिवासी आहे. माझं शिक्षण डॅश डॅश पर्यंत पूर्ण झालेलं आहे. लहानपणापासून शिस्त, वेळेचे महत्त्व आणि जबाबदारीने काम करण्याची सवय आहे. मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात आणि दिलेले काम प्रामाणिकपणे व वेळेत पूर्ण करण्यावर माझं भर असतो. सरकारी सेवेत काम करून समाजासाठी योगदान द्यावं ही माझी इच्छा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्हाला शिपाई पदावर काम का करायचं आहे? शिपाई पद हे जरी सुरुवातीचे पद असले तरी कोणत्याही कार्यालयाच्या कामकाजात त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. मला जबाबदारीने काम करायला आवडते. न्यायालयासारख्या प्रतिष्ठित ठिकाणी काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी प्रामाणिकपणे, शिस्तबद्ध पद्धतीने आणि पूर्ण समर्पणपणे काम करू शकतो. म्हणून मला हे पद योग्य वाटते. नेक्स्ट क्वेश्चन, शिपाई पदाची मुख्य जबाबदारी काय असते? उत्तर बघू शकता तुम्ही. शिपाई म्हणून कार्यालयातील कागदपत्रे योग्य विभागात पोहोचवणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मदत करणे, योग्य माहिती देणे, कार्यालयातील शिस्त व स्वच्छता राखण्यात मदत करणे, तसेच आवश्यक नोटीस किंवा पत्रे योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे ही मुख्य जबाबदारी असते. प्रत्येक काम वेळेवर आणि अचूकपणे करणे महत्त्वाचे असते. नेक्स्ट क्वेश्चन, बॉम्बे हायकोर्ट बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील महत्त्वाच्या उच्च न्यायालयापैकी एक आहे. याची स्थापना ब्रिटिश काळात झाली. हे न्यायालय न्यायव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. महाराष्ट्र आणि गोवा या राज्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे खटले येथे चालतात. नेक्स्ट क्वेश्चन, वेळेचे महत्त्व काय आहे? वेळ ही खूप मौल्यवान गोष्ट आहे. विशेष न्यायालयात प्रत्येक काम वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या फाईलमध्ये किंवा कागदपत्रात उशीर झाल्यास संपूर्ण कामकाजा कामकाजावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मी नेहमी वेळेचे पालन करतो आणि दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट क्वेश्चन, जर एकाच वेळी दोन अधिकारी काम देतील तर काय कराल? अशा परिस्थितीत मी शांतपणे दोन्ही कामाचे स्वरूप समजून घेईल. कोणते काम अधिक तातडीने आहे ते समजून प्रथम ते पूर्ण करेल आणि नंतर दुसरे काम लगेच पूर्ण करेल. आवश्यक वाटल्यास वरिष्ठांचे मार्गदर्शन घेईल. कोणत्याही परिस्थितीत गोंधळ न करता व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न करेन. नेक्स्ट क्वेश्चन, गोपनीय कागदपत्रे हाताळताना काय काळजी घ्याल? गोपनीय कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात. ती कोणत्याही अनधिकृत अनधिकृत व्यक्तीकडे जाऊ नयेत याची पूर्ण काळजी घेईल. संबंधित अधिकाऱ्यांनाच
ती कागदपत्रे देईल आणि त्यातील माहिती इतर कोणालाही सांगणार नाही. गोपनीयता राखणे ही माझी जबाबदारी समजेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता तुम्ही. अधिकारी रागावले किंवा चूक दाखवली तर काय कराल? उत्तर: मी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकेल. जर माझ्याकडून चूक झाली असेल तर मी स्वीकारेल, लगेच सुधारण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक चुका आपल्याला काहीतरी शिकवतात, त्यामुळे मी त्या सकारात्मक दृष्टिकोनातून घेईल. नेक्स्ट क्वेश्चन: दबावाखाली काम करू शकाल का? उत्तर: होय, मी दबावाखाली शांत राहून काम करू शकतो. महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊन नियोजनपूर्वक काम केल्यास दबाव दबाव कमी होतो. मी संयम ठेवून दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यावर विश्वास ठेवतो. नेक्स्ट क्वेश्चन: तुमच्या ताकदी आणि कमतरता काय आहेत? उत्तर: माझी ताकद म्हणजे प्रामाणिकपणा, वेळेचे पालन, मेहनत आणि शिकण्याची तयारी. माझी कमतरता अशी आहे की मी कधी-कधी कामात जास्त लक्ष देतो, पण आता कामाचे योग्य नियोजन करून मी सुधारत आहे. नेक्स्ट क्वेश्चन: तुम्ही टीममध्ये काम करू शकाल का? होय, कोणतेही काम एकट्याने नव्हे तर टीम सोबत केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात. मला सहकाऱ्यांशी आदराने वागायला आणि एकमेकांना मदत करून काम पूर्ण करायला आवडते. नेक्स्ट क्वेश्चन: न्यायालयात शिस्त का महत्वाची आहे? न्यायालय हे अत्यंत जबाबदारीचे आणि प्रतिष्ठेचे ठिकाण आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला योग्य वातावरण मिळावे यासाठी शिस्त आवश्यक आहे. शिस्त असल्यामुळे कामकाजात सुरळीत आणि प्रभावीपणे पार पडते. नेक्स्ट क्वेश्चन: जर कोणी चुकीच्या पद्धतीने दबाव टाकला तर काय कराल? उत्तर: मी कोणत्याही चुकीच्या दबावाला बळी पडणार नाही. नियम व प्रामाणिकपणा यांना प्राधान्य देईल. आवश्यक असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती देईल. नेक्स्ट क्वेश्चन: तुम्हाला सरकारी सेवेत काम का करायचे आहे? उत्तर: सरकारी सेवा ही समाजसेवेची मोठी संधी आहे. लोकांसाठी काम करण्याची आणि जबाबदारीने योगदान देण्याची इच्छा आहे. स्थिरता, जबाबदारी, समाजासाठी काहीतरी करण्याची भावना यामुळे मला सरकारी सेवेत काम करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन: जर तुमची निवड झाली तर तुम्ही कसे काम कराल? उत्तर: जर मला ही संधी मिळाली तर मी पूर्ण प्रामाणिकपणे, शिस्तीने आणि समर्पणाने काम करेन. वरिष्ठांचा आदर राखेन, नियमाचे पालन करेल आणि न्यायालयाच्या प्रतिष्ठेला साजेसे वर्तन ठेवेल. दिलेली प्रत्येक जबाबदारी वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला हायकोर्टसाठी शिपाई या पदाला अशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला हे क्वेश्चन अगोदर विचारले गेलेले मित्रांनो, तर हे क्वेश्चन नेहमीच विचारतात. तर तुम्ही या क्वेश्चनची तयारी करून जाऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.